स्वप्नील बीइंग अ कॉलेज स्टुडंट हे आता ॲक्च्युली स्वप्नीलला पण नवीन नाही आणि मलाही स्वप्नीलबरोबर काम करताना नवीन नाही पण अ मॅरिड मॅन यू नो सो वी बोथ वर रिअली किक्ड अबाउट द फॅक्ट की स्वप्नील इज प्लेइंग अ मॅरिड मॅन आणि म्हणजे राईट फ्रॉम प्री प्रोडक्शन टू डबिंग स्वप्नीलने जसं कॅरेक्टर ते इम्प्रोवाइज केलं आहे आणि जसं कॅरेक्टर इम्प्रूव्ह केलं आहे फक्त स्वप्नीलच हे करू शकत होता कारण याच फिल्ममध्ये जसा स्वप्नील जोशी दिसेल तसं यापूर्वी तुम्हाला कधीच दिसला नसेल स्वप्नील जोशी म्हणजे स्वप्नीलच्या ॲक्टिंग पोटेन्शियलबद्दल मी काय बोलणार अगेन स्वप्नील इज अ व्हेरी डिअरेस्ट फ्रेंड ऑफ माइंड खूप जवळचा मित्र आहे माझा पण ॲज फार ॲज ॲक्टिंग इज कन्सर्न ॲज फार ॲज प्रोफेशन इज कन्सर्न द मोस्ट प्रोफेशनल ॲक्टर आय हॅव एव्हर सीन इज स्वप्नील जोशी यू नो आणि प्रोफेशनल ॲज वेल एज व्हेरी इंटेलिजंट म्हणजे त्याला करेक्ट कळतं त्याला लाईट्स कळतात त्याला कॅमेराचा अँगल कळतो त्याला डिरेक्टरचा मूड कळतो त्याला डिरेक्टरच्या एक्सपेक्टेशन्स कळतात त्याला प्रोडक्शनच्या एक्सपेक्टेशन्स कळतात सो ही नोज एव्हरीथिंग इनिशियली तोही खूप रेस्टलेस होता कारण इट वॉज नॉट हिज झोन यू नो की तो जो मुशी रोमॅन्स आहे तो स्वप्नीललाही करता येतो आणि मलाही स्वप्नीलकडनं करून घेता येतो पण दिस टाइम देर वॉज नो मुशी रोमॅन्स यू नो इट देर वॉज मोर दॅन दॅट आणि स्वप्नील हॅड डन हिज बेस्ट तुम रहती हो जीवन मीठी माझ्यासाठी आफ्टर मॅरेज मच्युअर्ड स्वप्नील मला जास्त आवडला कारण त्याचे सीन्स माझ्याबरोबर होते आणि स्वप्नीलबरोबर काम करणं इज अ ट्रीट म्हणजे आम्ही ओव्हर द इयर्स खूप घट्ट जीवलग मित्र झालो आहोत आणि आता काही ठरवायला लागत नाही काही बोलायला लागत नाही आपसूक सगळ्या रिॲक्शन्स येतात सो इट्स अ ट्रीट टू वर्क विथ हिम आणि मला त्याच्यामुळे आफ्टर मॅरेजवाला स्वप्नील जास्त आवडतं. संजयने जेव्हा मला गोष्ट ऐकवली तेव्हा माझ्या लक्षात आलं की याच्यात दोन रोल आहेत एक कॉलेज गोईंग हॅपी चार्मिंग प्रॉब्ली असं काम मी आधी केलं आहे तुम्ही माझं असं काम पाहिलं आहे आणि एक रोल जो अजिबात माझा नाही आहे खरं पण खूप माझा आहे आणि संजय म्हणला की भाई ये क्रॅक करणं आहे ये इम्पॉर्टंट आहे. नको नको ना रे असं अबोला रे. फिल्म कंप्लीट झाल्यानंतर मी ती फिल्म बघितली आणि फिल्म बघितल्यानंतर मी त्याला कॉल केला होता आणि मी त्याला जेन्युइनली सांगितलं की मला तू लग्नानंतरचा आवडलास आणि प्रॉबेबली हेच त्याच्या कॅरेक्टरचं यश आहे. मी जेव्हा सईला स्क्रिप्ट ऐकवलं तेव्हा मी सईला सांगितलं की सई इफ यू परफॉर्म नो दिस इज युअर फिल्म आणि शी हॅज डन हर जॉब म्हणजे द वे शी हॅज परफॉर्म्ड आणि म्हणजे मी सईला दुनियादारीपासून बघतोय रादर त्याच्या आधीपासून पण ॲज अ DOP म्हणून मी तिच्याबरोबर भरपूर फिल्म्स केल्यात पण फिल्म बाय फिल्म डे बाय डे द वे शी इज ग्रोईंग द वे शी इज इम्प्रूव्हिंग इट इज अमेझिंग. ॲक्च्युली ही जी गोष्ट आहे हा सईचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे सईच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी गोष्ट आहे प्रत्येक गोष्टीचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. दुनियादारी हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू होता श्रेयसचा पॉईंट ऑफ व्ह्यू होता तसा तुहिरे हा सईच्या कॅरेक्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूची गोष्ट आहे त्यामुळे सईनी ते खूप छान पेललं आहे खूप छान निभावलं आहे खूप गोड दिसली आहे आणि खूप सुंदर काम केलं आहे. शी इज अ वंडरफुल ॲक्ट्रेस मी तिला आधी पण सांगितलं आहे आणि आता पण तेच सांगेन की तिच्याबरोबर मजा येते सीन करायला. आमचे अगदी 2 सीन्स एकत्र होते पण त्या 2 सीन्समध्ये आम्हाला जी मजा आली आहे ती स्क्रीनवरती उमटली आहे आणि प्रत्येक वेळा म्हणजे सईबरोबरचा सीन इज वन ऑफ द बेस्ट सीन्स आय हॅव गॉट इन टू. तुहिरेमध्ये एक थोडासा आगळा वेगळा अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला दॅट इज व्हिसल सॉन्ग व्हेरी डिफरंट कन्सेप्ट आणि मला ती कन्सेप्ट खूप आवडली आणि फॉर्च्युनेटली असं झालं ना की खूप सुंदर म्हणजे सई आहे स्वप्नील आहे हे दोघं ब्रिलियंट ॲक्टर्स आहेतच पण त्याच्याबरोबर मृणाल जाधव म्हणून जी छोटी मुलगी होती ती या सगळ्यांपेक्षा सुंदर ॲक्ट्रेस निघाली. इट वॉज मृणाल्स I mean first day with me
तर मी ॲक्च्युली जरा टेंटेटिव्ह होतं की कसं करेल ही, कारण सगळं विसलमधनं बोलायचं आहे. पण फर्स्ट टेक अँड शी वॉज ब्रिलियंट. विसल सॉन्ग वॉज डिफरंट एक्सपिरियन्स फॉर मी, आणि हा ॲक्च्युली स्क्रीनवर बघायला खूप मजा येईल विसल सॉन्ग, बिकॉज व्हेरी डिफरंट अटेम्प्ट टू शो अ व्हेरी हॅपी गो लकी फॅमिली. खूप मस्त होता. एक सिच्युएशन आहे गाण्यापेक्षा, असं मी म्हणेन की एक सिच्युएशन आहे ज्या सिच्युएशनमध्ये मी, सई आणि मुन्ना मृणाल आम्ही तिघे आहोत, आणि मला असं वाटतं की तिथे एक सीन होता खरा. ॲक्च्युली सीन घडतो लोकांसमोर, लोकांना सीन दिसतो, केमिस्ट्री दिसते, बोललं जातं, ऐकलं जातं, ऑडियन्स म्हणून तुम्हाला समजतं की काय चाललं आहे, पण वाक्य येत नाहीत, फक्त शिट्या ऐकू येतात. अँड दॅट इज द ब्युटी ऑफ द विसल सॉन्ग. नवीन आयडिया आहे आणि ह्याच्या आधी विसलवरती काही मी तरी केलं नव्हतं, सो मजा आली आम्हाला. ते एनॅक्ट करायला खूप मजा आली. बदामीला गाणं शूट करण्याचा एक्सपिरियन्स ब्रिलियंट होता. प्रत्येक शॉट शूट करताना टेक झाला की सई माझ्या चेहऱ्याकडे बघायची, मग माझा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट जो आहे तो अजून दिसायचा चेहऱ्यावर माझ्या, आणि मग त्याच्यानंतर मी आणि उमेश वी केम अप विथ सर्टन रेमेडी. आणि मग त्याच्यानंतर आता ज्यावेळी तुम्ही सुंदर आहे गाणं बघाल त्यावेळी तुम्हाला दिसेल की एक शॉट 24 फ्रेममध्ये जातो, मग 2 बीट नंतर शॉट 120 फ्रेममध्ये जातो, मग परत तिसरा शॉट 36 फ्रेममध्ये जातो, मग परत 14 शॉट 24 फ्रेममध्ये जातो, परत 5वा शॉट 120 फ्रेममध्ये जातो, बिकॉज सई तामणकर इज अ ब्रिलियंट डान्सर. बदामीला आमच्या क्रू मेंबर्सपेक्षा माकडंच जास्त होती आणि खूप हैराण, खूप वांड माकडं होती. खूप त्रास झाला त्याच्यामुळे, आणि धाकधूक आणि धडधड अशा मिक्स्ड भावनांमध्ये सगळं गाणं शूट झालं आहे. आणि माझा फोर्टे आहे डान्सिंग, सो हे गाणं माझ्यावर पिक्चराईज झालं आहे आणि मला खूप युजनी नाचवलं आहे, त्याच्यामुळे माझा जो फोर्टे आहे ते करण्यात मला खूप मजा आली. पण ॲज फार एज प्रोड्युसर्स आर कन्सर्न, मी जसं म्हणतो की तू ही रे हा माझ्यासाठी एक चमत्कार आहे, तर हा चमत्कार कोणा एकामुळे नाही होत. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे तो निर्माता, माय प्रोड्युसर्स. अँड आय एम रिअली फॉर्च्युनेट टू हॅव सच प्रोड्युसर्स, कारण अजूनपर्यंत माझ्या प्रोड्युसर्सनी सिनेमाची एकही फ्रेम पाहिलेली नाही. जेवढी गाणी चॅनलवर दिसत आहेत कदाचित तेवढीच त्यांनी पाहिली असतील. मला असं वाटतं की त्यांनी खूप विश्वास ठेवलाय प्रोडक्शन हाऊसवरती, संजय जाधव यांच्यावरती. आम्हाला त्यांनी खूप जास्त पॅम्पर केलं आणि स्पॉईल केलं असं मी म्हणेन. अ ग्रेट सपोर्ट अँड अ ग्रेट हेल्प, आणि इट इज अ बिग थँक्यू टू देम. त्यांच्यामुळे हा सिनेमा तुम्ही 4 सप्टेंबरपासून चित्रपटगृहात बघणार आहात, आणि हा सिनेमा ह्यातलं ग्रँजर, ह्यातलं टेकिंग, ह्यातले गाणी, ह्यातले कपडे हे जर तुम्हाला आवडलं तर त्याचं श्रेय जितकं क्रिएटिव्ह टीमचं आहे, जितकं आमच्या सगळ्यांचं आहे, तितकंच त्या निर्मात्यांचं आहे. कारण अल्टिमेटली सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. Swapnil Joshi is there in this film. But Swapnil Joshi is not a chocolate boy. Sai Tamankar is there in the film, but she is not glamorous. It is Sanjay Jadhav film, but it is not jing bang. It is not camera movement, and it is not brilliant locations and whatever. जे मी आतापर्यंत करत आलो, right from my checkmate days to my my cinematography days, कि जितना मैक्सिमम लोकेशन एक्सप्लोर कर सके, जितना अलग टेकिंग यूज कर सके. इट इज अ व्हेरी सिंपल फिल्म. माझी आजी म्हणती नवरा म्हणजे प्रसादाच्या शिऱ्यासारखा असतो. त्यात तूप किती घातलंय, रवा कुठला वापरलाय, गोड आहे का नाही, मनुका आहेत का नाही, असं काय विचारायचं नाही. जे मिळालं त्यात समाधान मानायचं. अतिशय मनापासून बनवलेली फिल्म आहे. खूप वेगळी सई तुम्हाला बघायला मिळेल फिल्ममध्ये, खूप वेगळा स्वप्नील तुम्हाला बघायला मिळेल फिल्ममध्ये, आणि प्रॉबेबली खूप वेगळी मी सुद्धा बघायला मिळेल. हा प्रत्येकाचाच एक वेगळा अटेम्प्ट बघायला नक्की थिएटर्समध्ये या 4 सप्टेंबरला. यू लव्ह द फिल्म, आणि तुम्ही खूप सॅटिस्फॅक्शननी घरी जाल. जास्तीत जास्त संख्येने जाऊन 4 सप्टेंबरला ही फिल्म नक्की बघा. इट्स अ फॅमिली एंटरटेनर. 4 सप्टेंबरला तू ही रे तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. जलपरी फारला जरी प्रीत बाबरी लाविते छंद भर झरी शालू अंजिरी मदन मंजिरी फिरे स्वच्छंद
नवऱ्याने असं करायला नको होतं. रविवारी पोरगा येतोय. चाक बुडवून ठेवलं बिस्किट जसं तुटतं ना तसं तुटलंय माझं हृदय. हिच्या नादी कोणी लागू नका. रविवारीच लग्न होणार. ही अरेंज मॅरेज करणारी पोरं असतात ना तिलाही वाचन करतात म्हणे. ये दिल कहता है तुझे देखूं करीब से, क्या करूं मेरे शौक है कुछ अजीब से. अगं ही अरेंज मॅरेज करणारी पोरं असतात ना ती न्यूटन वाचतात, आईन्स्टाईन वाचतात. मग बायकोवर प्रेम कधी करणार? कपाळ. जीव तोळा तोळा तुझ्यासाठी जुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भिरतो. ही लव्ह मॅरेज करणारी पोरं असतात ना ती पिक्चर बघतात, स्वप्न बघतात. रमुनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कानाव तुझे गुण. एक लक्षात ठेवा, जी पोरं वहीत लिहितात ती अरेंज मॅरेज करतात आणि जी पोरं बेंचवर लिहितात ती लव्ह मॅरेज करतात. माझी आजी म्हणते नवरा म्हणजे प्रसादाच्या शिऱ्यासारखा असतो. त्यात तूप किती घातलंय, रवा कुठला वापरलाय, गोड आहे का नाही, मनुका आहेत का नाही असं काय विचारायचं नाही. जे मिळालं त्यात समाधान मानायचं. तुम्ही हे दूध पिणार नसाल तर मी पिऊन टाकू का? चिअर्स. चिअर्स.